आपल्याबरोबर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आहेत. प्रताप सरनाईक सर हे एक महत्वाचे आमदार आहेत. या सगळ्यामध्ये निवडणुकीची गणितांचा जो आकडा आहे तो कशा पद्धतीनं जुळवण्यासाठीच्या रात्रीभरात बैठका झालेल्या आहेत आणि महत्वाचं आहे ते म्हणजे इतर काही उमेदवारांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे का एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला, याच्याबद्दलची माहिती घेऊया. सर, पहिला प्रश्न तर असा आहे, आम्ही काही गोष्टी ऐकलेल्या आहेत त्याच्यानुसार रात्रीतनं शिंदे सरांना सेकंड प्रेफरन्सची मतं आम्हाला मिळावी यासाठी काही उमेदवारांनी फोन केले होते, भेटले होते, चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती कानावर येते, अशी चर्चा आहे. इथं काय सत्य आहे? काय राजकीय गणित प्रत्येक जण प्रत्येक पक्षाचे प्रमुख नेते हे घेत असतात आणि मी एवढा मोठा काही गणिताचा तज्ज्ञ नाहीये. हे सगळे जी गुप्त मतदान असतं हे गणितावर आधारित असतं आणि आता पूर्वी 288 मतदार होते, परंतु आता 288 मतदार नाहीये, 276च मतदार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रत्येक पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आमदार प्रयत्न करतायत. आता योगायोगानं आज ही इलेक्शन झाल्याने आमच्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी जी मतांची गरज होती ती तर आमच्या पक्षाकडे होतेच, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यानं प्रभावित होऊन किंवा गेल्या 2 वर्षापासून ज्या पद्धतीने ते काम करतायत त्यांना प्रभावित होऊन जर काही आमदारांनी जो पक्षाच्या विरहित काम करणारा आमदार म्हणून त्यांनी जर काही 2-4 मतं काही लोकांनी टाकली शिंदे साहेबांच्या कामावर प्रभावित होऊन आणि आमच्या उमेदवारांना ते मिळाले तर काय त्यात नवल वाटायची गरज नाहीये. एक आणखीन प्रश्न आहे ते म्हणजे की सध्या चर्चा आहे ते म्हणजे की कुठल्या बाजूला धक्का बसेल, महायुतीला की महाविकास आघाडीला? तुमचे अंदाज काय सांगता आहे? तुम्ही तिथे आतमध्ये पाहिलेला आहे? महायुतीचे तर 9च्या 9 उमेदवार निवडून येणार आहे किंवा म्हणजे त्यात काही आश्चर्य वाटायची गरज नाही, कारण संख्याबळच आमच्या महायुतीकडे सगळं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे, अजित पवारांकडे तेवढं संख्याबळ आहे, आमच्या शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे संख्याबळ आहे आणि भारतीय जनता पक्षाकडे. त्यामुळे संख्याबळाच्या जोरावर तर आम्ही आमचे 9 उमेदवार निवडूनच येणार आहे, परंतु 9 उमेदवार निवडून येताना आमच्याकडे असलेल्या मतांपेक्षा जर जास्त मतदान त्या उमेदवारांना झालं तर आम्हाला नवल वाटायची गरज नाही असं माझं मत आहे. एक असं आहे ते म्हणजे की काँग्रेसची काही मतं फुटतील असं सातत्यानं बोललं जात आहे, तर ही मतं नेमकी कुठे जातील याच्याबद्दलची सुद्धा क्युरिओसिटी आहे. तर यातली काही मतं ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला, अजित पवारांना किंवा भाजपकडे जाण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. तुमच्या दृष्टीनं तुम्ही पाहिलेल्या मला त्या बाबतीत काही कल्पना नाही, परंतु मतदान हे गुप्त असतं. काही लोक, काही आमदार प्रभावित होऊन कुठल्या तरी पक्षाला मतदान करत असतात. कुठल्या तरी एका व्यक्तीच्या कामानं एकदम महाराष्ट्रामध्ये जर सगळ्या समाजातली लोक जर खुश असतील तर त्या व्यक्तीला अजून सपोर्ट करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी जर काय आपल्या पक्षानं दिलेला भीम जुगारून जर इतर पक्षाच्या उमेदवारांना मतदान केलं तर त्यात वावगं काही नाही. आणि काय आहे की ही शेवटचं अधिवेशन आहे आणि 2-4 महिन्यानंतर विधानसभेचे इलेक्शन आहे, त्यामुळे लोक काही आमदार असे पण असतात की भीक वगैरे बाजूला, परंतु काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय द्यायला पाहिजे म्हणून मतदान करत असतात. एक मिनिट, तुम्ही आता महत्वाचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की काही जे आमदार आहेत ते असे विचार करून किंवा मग आता थोडे दिवस राहिलेले आहेत, विधानसभेची निवडणूक येऊ घातलेली आहेत, तर ते वेगळ्या कुठल्या तरी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करू शकतात. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधले आमदार असं मतदान करू शकतात असं म्हटलं जातं आणि ठाकरेंच्याकडचे पण आमदार मतदान करू शकतात वेगळ्या उमेदवाराला असं सुद्धा म्हटलं जात आहे. तुमच्या दृष्टीनं तुम्ही तर 288 आमदार आता नाहीये, 276 आहे, पण 276 पैकी कुणीही करू शकतो. मी काय वैयक्तिक कुठल्याही एका पक्षाबद्दल किंवा कुठल्या एका नेत्याबद्दल नाही म्हणालो, परंतु आमच्या पक्षाचा नेता म्हणजे ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जे 2 वर्षामध्ये काम केलंय त्या कामाला प्रभावित होऊन, कारण सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून त्यांची परिचित झालेली, त्या कामाला प्रभावित होऊन जर कोणी मतदान केलं असेल तर वावगं वाटायची गरज नाही. धन्यवाद. तर खरं तर सरांनी आपल्याशी बोलत असताना एक उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की एकनाथ शिंदेच्या कामाशी प्रभावित होऊन जर कोणी मतदान केलं असेल तर मग त्यात काही वावगं नाही. कदाचित ते असे सूचक संकेत देत आहेत का की अशा पद्धतीचं मतदान झालेलं आहे, तशी मतांची जुळवाजुळव झालेली आहे, प्रेरित होऊन कोणी मतदान करेल का, हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. निकाल येईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. मुंबई तकसाठी मी हर्षदा परब, कॅमेरामन राजू रेवणकर.